चुकीच्या पद्धतीने बनवलेला सरबत चहापेक्षाही घातक ठरू शकतो। नंबर 1, चहा बनवताना आपण किंचित साखर टाकली तरी सुद्धा चालते किंवा बऱ्याचदा विदाऊट साखरेचा आपण चहा पितो, ज्याला आपण ब्लॅक टी असं म्हणतो। परंतु सरबत बनवताना तसे नसते। कमीत कमी 1 ग्लास सरबतला 1 चमचा आपण साखर टाकत असतो किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ही साखर आपण वापर करत असतो। आणि मग तुमचे वजन जास्त असेल, तुम्हाला साखर असेल किंवा साखरेचा संभाव्य धोका असेल, बीपी तुमचा हाय राहत असेल, थायरॉइड किंवा पीसीओडी सारख्या समस्या असतील आणि जर तुम्ही एवढी साखर घेत असाल तर ती तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते। त्यामुळे चहापेक्षाही खतरनाक ठरू शकतो तुमचा 1 ग्लास सरबत। नंबर 2, डिहायड्रेशन। जेव्हा आपण साखर, किंचित मीठ आणि पाणी हे मिश्रण घेत असतो तेव्हा शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळत असते। त्यातील ग्लुकोज आपल्या आतड्यातील पाणी पटकन शोषून घेतात आणि त्यामुळे रिहायड्रेशन आपल्या बॉडीला होत असते। परंतु काही तासानंतर जास्त साखर घेतल्यामुळे ती साखर आपल्या डायरेक्ट रक्तामध्ये मिक्स होते आणि ही वाढलेली साखर बाहेर टाकण्यासाठी आपल्याला वारंवार पुन्हा लघवीला जावे लागते। आणि जास्त जर आपण बाथरूमला गेलो तर आपल्या शरीरातील पाणी जास्त बाहेर जाणार आहे आणि आपली बॉडी नंतर डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस वाढत असतात। त्यामुळे जास्त प्रमाणात तुम्ही सरबतामध्ये साखर यूज केली तर तेवढ्या प्रमाणात आपली बॉडी डिहायड्रेट होते, म्हणजे आपल्या शरीरातील पाणी कमी होण्याचे चान्सेस जास्त वाढत असतात आणि मग पित्तही वाढते आणि उष्णताही वाढू शकते। नंबर 3, मीठ। सरबतामध्ये आपण मीठ ऍड करत असतो, पण चुकूनही थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मीठ जर तुम्ही ऍड केलं आणि तुम्हाला ऑलरेडी बीपीचा त्रास असेल, हृदयरोगाचे तुम्ही पेशंट्स असाल किंवा तुमचे वय जास्त असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल तर मीठ जास्त खाऊन तुम्हाला चालणार नाही। त्यामुळे चहापेक्षाही जास्त धोकादायक तुमचा सरबत ठरेल। सारांश हाच आहे की जर तुम्हाला सरबत प्यायचाच असेल तर तो कमी साखरेचा किंवा विदाऊट साखरेचा घेऊ शकता। तुम्हाला चवीसाठी पाहिजे असेल तर किंचितसा गूळ किंवा किंचितशी खडी साखर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता। नसेल तर नुसते लिंबू पाणीही तुमच्या शरीरासाठी चांगले आहे। आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे कोकम किंवा सब्जा बी सुद्धा ऍड करू शकता, परंतु साखर अत्यंत कमी प्रमाणामध्ये वापरा किंवा अजिबात वापरू नका, तरच तो सरबत तुमच्या शरीरासाठी चांगला ठरणार आहे। अन्यथा तो तुमच्या शरीराला खूप हानिकारक सिम्पटम्स तयार करू शकतो। यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्या घरातील साधे नॉर्मल पाणी, नारळाचे पाणी किंवा शुद्ध ताजे बनवलेले ताक असेल, या गोष्टी तुम्ही मोस्टली प्रिफर करू शकता। याबद्दल तुम्हाला कोणतीही शंका असेल किंवा सरबताबद्दल तुमच्या मनामध्ये अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सरबत असा मेसेज करू शकता। मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।